नमस्कार मित्रांनो, तर आपण हा असाच रॅन्डम ब्लॉग सुरू करतोय आणि आज आपण चाललेलो आहे श्रीवर्धनला. श्रीवर्धन दिवेआगार इकडं फिरायला. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बने राहा, कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तिकडचं फूड, बीच, सगळ्या गोष्टी. सो त्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. असंच आम्ही रॅन्डम ब्लॉग सुरू केलेला आहे. आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला, आमचा व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत तुषारा मयूर गाढवे. तुमचं पण दाखवा ना, म्हणजे तुम्ही पण दिसाल. मी पकडू का? हां, तर आपल्यासोबत आहे. कुठे गेल्या हे बघा, या तुषाराजी आहेत. तर आम्ही चाललेलो आहे कोकण ट्रिपला. आणि तिकडे जाऊन काय करायचं आपल्याला? मासे खाणारे आम्ही, मस्त फुल धमाल करणारे. विषय हार्ड आहे, त्यामुळे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सो चलो, आता आपण कुठे रे? आता आम्ही घोरवाडी कॅम्पस मधनं चाललोय. हा आर्मी एरिया आहे. इथून आम्ही बेगडेवाडीला जाऊन तामाणी घाटातनं त्या रूटने चालवलं आहे. ऍक्च्युली आम्ही इकडनं पण आम्हाला एक रूट आहे लोणावळ्यावरनं, पण मी तिथनं कधी गेलेलो नाही आहे. आणि तिथे टोल पण पडतो, 350 रुपयाचा टोल पडतो. इकडं टोल बिल काय नाही पडत. आणि घाट पण आता तामाणी घाट आधीसारखं नाही राहिला, आता चांगला झालेला घाट. त्यामुळे आम्ही त्या तामाणी घाटातच जाणार आहे. सो चला बघू आपण आता पुढे पुढे काय काय घडतंय. आणि आज तारीख आहे 26 डिसेंबर आहे. ट्रॅफिक तर मला काय माहित नाही, ट्रॅफिक असेल का सांगू शकत नाही. आता वेकेशन आहे सगळ्यांचं, ट्रॅफिक असू शकते. आम्ही लेट निघालो, आता ऑलमोस्ट 8 वाजले असतील. 8 वाजले, मला वाटते 12-12:30 होतील आम्हाला पोहोचेपर्यंत. त्यामुळे आता बघू कसं काय होतं. तर ठीक आहे, चालते. चलो, लेट्स गो. आपल्याला सांगावं लागेल, माहिती द्यावी लागेल ना. लोकांना कळलं पाहिजे ना आपण कुठं पोहोचलोय काय. आता आपण कुठं पोहोचलोय? आता आपण याला पोहोचलोय वाकडच्या अलीकडे. आणि आता आपण हिंजवडीच्या अलीकडनं राईड घेणार आहे आणि आपण सरळ तामाणी घाटीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर थोडंसं ट्रॅफिक आहे. 31 डिसेंबर जवळ येते ना, क्रिसमस, त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. तर बघू आपण आता कसं काय होतंय. आताच गाडीची पेटपूजा केलेली आहे, गाडीत पेट्रोल भरलेलं आहे. आणि आता आम्हाला पोहोचायला साधारण 4 तास लागतील ना आपल्याला? होय, 4-1 तासात पोहोचू. ऍज पर गुगल देवी. ऍज पर गुगल. तसं मग टाइमपास करत गेलो तर 5-6 तास लागणारच आहेत. आपल्याला काय गडबड पण नाही, आपण निवांत जाणार आहे. टेन्शन नाही, काय नाही, एकदम फिटमध्ये. तर मग आता बघू काय होतंय. नाश्ता आम्ही सकाळी दाखवायचं सर. आम्ही सकाळी नाश्ता केलेला आहे. हिचा उपवास आहे गुरुवारचा. तरी रस्त्यात आपण बघू कुठेतरी. आम्ही घरनंच डबा घेतलेला आहे. काय घेतलंय रे आपण? खिचडी घेतली ना? खिचडी आहे तुमच्यासाठी. चपाती, मटकीची भाजी घेतलेली आम्ही. तर आम्ही रस्त्यात कुठेतरी थांबून मग तिथेच नाश्ता करू. कारण आज गुरुवार आहे. आज तर काय नॉनव्हेज काय खायचं नाहीये. उद्या आपण नॉनव्हेज खाणार आहे, पण नक्की 100%. पण तरी आज आपण व्हेज हॉटेलमध्ये तरी आपण आज व्हेज हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ चांगलं. ते छान हॉटेल आहेत व्हेज पण, दिव्यागरला आहेत ना, छान प्युअर व्हेज हॉटेल पण आहेत. तर आपण तिथं व्हेज पण ट्राय करू. सो ठीक आहे, ब्लॉगमध्ये असंच राहा तुम्ही. आपण बघू आता पुढे पुढे काय घडतंय. आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दिव्यागरची सफरला या, दिव्यागरच्या प्रवासाला या. मला घर बसल्या आम्ही दिव्यागरचं दर्शन घडू. खूप काही प्लॅन्स आहेत दिव्यागरमध्ये फिरायचे. तर आम्ही तुम्हाला ते सगळे प्लेसेस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो चला, लेट्स गो. झाली का? गुड मॉर्निंग झाली. मग खायचं का? काहीतरी पेटपूजा केली पाहिजे जरा आता. पूजा करूयात आता. तर आम्ही आता ऑन द तामाणी घाटाच्या रोडलाच आहे. आणि आम्हाला आता भरपूर सारी भूक लागलेली आहे. त्यामुळे आम्ही आता थोडंसं काहीतरी घरनं, आई का प्यार, घरनं आम्ही थोडासा नाश्ता कॅरी केला होता. सो आता तोच आम्ही खाणार आहे. तर काय आहे नाश्त्याला? आईने पाठवलं आहे
साबुदाणा खिचडी. प्लेट्स नको ते त्याच्यात एका त्याच्यात खाऊ ना. हो का, त्या प्लेट्स बघ कशा नरम झाल्यात. काय आहे खायला? भाजी चपाती पण दिली आहे ना मम्मीने. भाजी चपाती दुपारी खाईल ना. थोडीशी खिचडीच खावतो तुझ्यासोबत. सध्यापुरती उपासाची खिचडी खाऊया. येस, ह्याच्यातच खायचं का? हा याच्यातच खाऊ. तर या खिचडी खायला. उघडतेस का जरा प्लीज हेल्प. हा, तर ही आहे साबुदाण्याची खिचडी जी आता आम्ही दोघं मिळून खाणार आहे गाडीतच. आणि टेस्ट सांगेल तुषारात कशी झाली आहे. तू पहिलीच खा, मग मी बघ खाईल. तुझा उपवास आहे ना. नाही तू पहिलं खा ना, तू खा पहिलं, मी सांगतो टेस्ट. कसं आहे? मस्त आहे. ओ खा खा. एक नंबर झाली. माझा ऍक्च्युली उपवास नाहीये तरी मी खातोय. भूक लागली. भरपूर दिले रे मम्मीने. खूप छान आहे ना. हे चिकट नाही, एकदम सुटसुटीत आहे. या तुम्ही पण या खिचडी खायला. एक नंबर. हॉटेलचं पण खायचं आहे आपल्याला, पण आईने दिलेलं सुद्धा कसं मिस करू शकतो ना आपण. मी खात राहिलो तर संपून जाईल. आता आपण थोड्या वेळ भेटू. पहिलं खाऊन घेऊ. कशी आहे खिचडी? हा, चांगला उपवास आहे हा. खाऊन उपवास. हा, तर इथं मटकीची भाजी चपाती पण आणलेली आहे. ही दुपारी खाणार होतो, पण आम्हाला म्हणलं मला राहवत नाहीये, त्यामुळे आता मी आत्ताच उघडतोय. आणि आता आपण ती पण टेस्ट करू कशी आहे. आहा, मटकीची भाजी चपाती, मटकीची भाजी चपाती. मटकीची भाजी ती सुद्धा मुळशीमध्ये. आता आम्ही मुळशीमध्ये ॲक्च्युली सांगायचं जर राहिलं, मुळशीमध्ये मटकीची भाजी. जाम भारी लागले रे. सॉरी यार, तू खाऊ शकत नहीं. तो चलो दोस्त, ये भी खाते हैं और आपको थोड़ी देर में मिलते हैं. बाय बाय. आपण आता कुठे तामानी घाटात पोहोचलोय ना. तामानी घाटात पोहोचलोय. झोप खूप आली, त्यामुळे मी चहा मागवलाय. चहा आणि एक वडापाव खाणार आहे. टेस्ट करणार आहे कसं आहे. घेऊ मस्त आहे ना. चालतंय. वडापाव आला की दाखवू आम्ही तुम्हाला नक्कीच. वडापाव चहा कशी टेस्ट आहे. काय करताय? बघतो किती किलोमीटर आहे. 108 किलोमीटर आहे अजून. आता ऑलमोस्ट तामानी वराकला आपण. वराकला अजून आपल्याला पोचायला 2.5 तास लागतात. 10:30 आले ना. 11:30 12:30 1 वाजेपर्यंत पोचून की भाऊ. चहा आला की दाखवू आपण. चहा आणि वडापाव. तुझा तो उपवास आहे, मी खाऊन बघतो टेस्ट कशी. हां, ट्रॅव्हलिंग ब्लॉग सोडून फूड ब्लॉग जास्त व्हायला लागला. चालतं. गरम गरम वडापाव आलेला आहे. टेस्ट करून बघू. भरपूर मोठं आहे वडापाव. कसं आहे?
मी एक्सपेक्ट करेल त्यापेक्षा भारी आहे. मला वाटलेलं एवढा आहे खासून खूप भारी आहे, खूप भारी आहे. जास्त टेस्ट कर पाहिजे. मस्तच गरम वाटतंय. खाऊन दिलं मी आता. अहो इथे का थांबलोय आपण? इथंच आता एक लई भारी पॉइंट दिसलाय, तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत. एक नंबर व्ह्यू आहे. चला लेट्स गो. ओके कार्यक्रम ओके. नजारा आहे ना. हा फोटो बिटो काढायला पण छान आहे. जमेल का? चलो. अजून तिथे हिरो या पडदेशी. कसला नजारा आहे ना, एकच नंबर. हे मुळशीचं बॅकवॉटर आहे. मुळशी डॅमचं बॅकवॉटर आहे मला वाटतं. आणि केवढं लांब पडून त्याचं ना. समृद्ध इथली गावं सगळी. जमिनी त्यामध्ये सगळे हिरवगार दिसते. आणि इथं मला वाटतं नाईट कॅम्पिंग पण आहे. टेंट्स वगैरे लावलेले आहेत. भारी आहे. छान आहे रे, मस्त आवडलं आपल्याला. चलो 4-5 फोटो काढून निघू. मॅडम मी जाऊ काय? चल ना लवकर. हो मॅडम. भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. आम्ही अजून आत्ताशी माणगावला आलेलो आहे आणि प्रचंड ट्रॅफिक आहे, प्रचंड. आणि वाजलेत किती वाजलेत का? ऑलमोस्ट 1 वाजलाय. खूप ट्रॅफिक लागले, खूप ट्रॅफिक. सो आता आम्ही कसं बस या ट्रॅफिकमधनं बाहेर पडतोय. आणि आता आम्ही लागू. आता 50 किलोमीटर राहिले दिवेआगार. तुम्हाला म्हटलं जाता जाता एकदा अपडेट द्यावी. आणि ही इथं काय करते. आणि मॅडम इथं ताडगोळे खात आहेत. एन्जॉईंग द फूड ऑफ ताडगोळा. कसं आहे? चांगलं आहे का? एकदम हायड्रेटेड. हायड्रेटेड आहे का? ठीक आहे. कसं वाटतंय मग तुला या ट्रॅफिकमध्ये? काय वाटणार ट्रॅफिक? एकदम छान वाटतं ना. बरं आहे की आपलं निवांत. काय त्याला सगळे समुद्र बघतात. काही काही लोकांनी ट्रॅफिक पण बघितलं पाहिजे काहीतरी. ते सुद्धा एक एन्जॉईंग असतं.
आता काय काय लोक कमेंटमध्ये लिहितील हा मग मुंबईला ये एवढंच ट्रॅफिक एन्जॉय करायचं असेल तर. चलो तर आपण जाऊ, लवकरात लवकर पोचू ट्रॅफिक आणि आराम करू. यत्र यत्र सर्वत्र. बाय बाय. तर मित्रांनो फायनली आपण दिव्यागरमध्ये आलेलो आहे. प्रचंड ट्रॅफिक नंतर पण आता दिव्यागरला आलेलो आहे तर नजारा बघून खूपच भारी वाटतंय एकदम. एंट्री फी 30 रुपये लागली. ऍक्च्युली आजकाल सगळीकडे घेतात, म्हणजे जी जी पर्यटन स्थळ आहेत ना तिथली प्रत्येक ग्रामपंचायत घेते. तर इथं दिव्यागरची 30 रुपये एंट्री फी आम्हाला लागली. ठीक आहे, आता काय विषय नाही. आता आमचं इथून एक ऑलमोस्ट 400 मीटरवर आहे रे, हाच रूट आहे. हां 400 मीटरवर आमचं ऋतुराज होमस्टे म्हणून आम्ही बुक केलेलं आहे. एक 5 मिनिटात आम्ही आता तिथे पोहोचू आणि मग गेल्यावर जेवणाचं काय नियोजन आहे ते बघू. हिचा तो उपवास आहे, ही तर भाजी चपाती वगैरे खाईल. मग रात्री आपण मस्तपैकी छान असं कुठेतरी मी बघितलं 1-2 छान खानावळ आहे, तर मग संध्याकाळी जेवणाचं हे करू आणि मग सोन्याचं मंदिर वगैरे आपण बघून घेऊ, सुवर्ण मंदिर वगैरे. ठीक आहे चालतंय, मग भेटू आपण आता डायरेक्ट आपल्या होमस्टेला जे आपण बुक केलं आहे. बाय. नमस्कार मित्रांनो, तर फायनली आपण आपल्या रूममध्ये पोहोचलेलो आहे. तर हा असा बेसिकचा रूम आहे. ठीक आहे, डिसेंट रूम आहे, छान आहे. किंग साईज बेड आहे. तुम्हाला लागलं तर एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा इकडे दिलेलं आहे. आता तर 2 जण असेल त्यामुळे यूज नाही करणार आहे. आणि इकडच्या साईडला वॉशरूम आहे, साधा सिंपल सॉर्टेड असं वॉशरूम आहे. आणि मेन तर बाहेरचाच जो काही निसर्ग आहे तो खूप छान आहे. सो या आपण थोडंसं राहिलं काहीतरी खाऊन घेऊ राहिले. तू काय खाणार आहेस? उपवासाचं खिचडी वगैरे सांगू गरम गरम. चल ठीक आहे, आम्ही थोडंसं खातो आणि तुम्हाला थोडा वेळ भेटतो. बाय. छान जेवण घेतो, सुंदर. काय भेंडीची भाजी आहे, आलू मटरची भाजी आहे, पण छान आहे, मस्त आहे. खोबरं वगैरे टाकलेलं आहे, मस्त आहे. मम्मीने वडी दिलेली आहे. खातो जरा शांत. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तर आता जो आम्ही आराम केलेला आहे. ॲक्च्युली आम्हाला सनसेट बघायला जायचं होतं, मग भरपूर लेट झाला, आम्ही थकलो होतो त्यामुळे. बट आता आम्ही इथंच एक छान असं सुंदर सुवर्ण मंदिर आहे गणपती बाप्पांचं आपल्या. तर आम्ही आता तिकडंच
चाललोय. तर आता भेटू आपण तिथेच गेल्यावर आपण आता भेटू. गाडी काढतो, थांबा 2 मिनिट. सो गाईज, आम्ही आता पोचलेलो आहोत सुवर्ण मंदिराच्या इथं. तुषाराजी, हो कसं वाटतंय? मस्त वाटतं. बऱ्याच लेट पोचलो ना, संध्याकाळ झाली आता ऑलमोस्ट. चलो लेट्स गो. बटर धुवून काढलं काय? बटर ओतलं लिटरली बादलीवर. छान आहे, इज्जत वाटत इज्जत. टेस्ट कसं आहे? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. जय महाराष्ट्र.